ओम नमः शिवाय. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. ओम नमः शिवाय. तर ही कथा आहे श्री शिवलीलामृत मधील दुसरा अध्याय आहे. शिवरात्री महात्म्य म्हणजेच व्याधकथा. श्री गणेशाय नमः. श्रोते हो, जो मनुष्य सदैव शिवस्मरण करतो त्याला भुक्ती मुक्तीची प्राप्ती होते. त्याचे सर्वतोपरी कल्याण होते. सर्व प्रकारची संकटे नाहीशी होतात. परिसाचा लोखंडाला न कळत जरी स्पर्श झाला तरी त्या लोखंडाचे सोने होते. अजाणतेपणी अमृत प्राशन केले तरी अमरत्व प्राप्त होणारच. लहान मुलाने अज्ञानाने गवतामध्ये अग्नी टाकला तरी ते गवत जळून भस्म होते. त्याप्रमाणे शिवस्मरण कसेही घडले तरी मनुष्याचे कल्याण होणारच. अगदी थट्टेने जरी शिवनाम घेतले तरी उगीचच शिव शिव असा टाहो फोडला किंवा आपल्या मुलाबाळांना शिव शिव अशा हाका मारल्या तरी सुद्धा सर्व पातके जळून जातात. म्हणून मोठ्या प्रेमाने शिवस्मरण करावे, शिवध्यान करावे, ब्राह्मणाला शिवस्वरूप समजून त्यांची सेवा करावी. शिवरात्रीच्या दिवशी उपवासपूर्वक जागरण केले असता महापातकांचा नाश होतो. शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला बिल्वदले म्हणजेच बेल अर्पण करून यथासांग पूजा केली तर मागील 1000 जन्मातील पापे जळून भस्म होतात. जो भगवान शंकराला नित्यनेमाने बिल्वदल वाहतो त्याच्या एवढा मोठा पुण्यवंत दुसरा कोणीही नाही. अशा पुण्यवंतांच्या दर्शनाने इतर लोक उद्धरून जातात. प्रातःकाली शिवदर्शन घेतले असता रात्री घडलेले पापे जळून जाते. मध्याह्नकाळी शिवदर्शन घेतले असता पूर्वजन्मातील सर्व पापे जळून जातात. संध्याकाळी शिवदर्शन घेतले असता 7 जन्माची पापे जळून भस्म होतात. शिवरात्रीचे महात्म्य सहस्त्रमुखांचा शेषही वर्णन करू शकत नाही. सर्व पर्व काळात शिवरात्री पर्वकाळ श्रेष्ठ आहे. या पुण्यदिनी उपवास, जागरण, त्रिकाल शिवपूजा, रुद्रघोष केला तर त्या पुण्याला गणतीच नाही. म्हणून तर वशिष्ठ, विश्वामित्रादी ऋषीमुनी, देव, गंधर्व, किन्नर, सिद्धचारण, विद्याधर इत्यादी सर्वजण मोठ्या भक्तिभावाने शिवरात्री व्रत करतात. आणि याविषयी पुराणकार सूतांनी शौनकादी ऋषींना एक कथा सांगितली. ती म्हणजे अशी. हा खूप वर्षापूर्वी विंध्य पर्वतामध्ये एक व्याध म्हणजेच शिकारी राहत होता. जंगलातील पशुपक्ष्यांना ठार मारून आपली उपजीविका करणे एवढेच त्याला माहिती होते. रोजच्या रोज शिकारीच्या नावाखाली निष्पाप प्राण्यांची हत्या करून तो किती पापे करीत होता त्याची त्याला जाणीवही नव्हती. तो माघ महिना होता. कडाक्याची थंडी होती. थंड वारा अंगाला झोंबत होता. पण त्या व्याधाला शिकार करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. पोटाची खळगी तर भरली पाहिजे. मग काय करणार? तो व्याध धनुष्यबाण व जाळे घेऊन शिकार करण्यासाठी एका वनात गेला. तेथे शिकार शोधण्यासाठी फिरता फिरता तो एका शिवमंदिराजवळ आला. ते शिवमंदिर मोठे, भव्य, दिव्य, विशाल होते. त्या दिवशी शिवरात्र होती. त्यामुळे शिवमंदिरामध्ये लोकांची खूप गर्दी जमली होती. सगळे लोक शिवनामाचा जयघोष करीत होते. व्याधाने मंदिरात डोकावून पाहिले. तेथे भगवान शंकराच्या शिवलिंगावर अभिषेक चालू होता. रुद्रपाठाचे घनगंभीर स्वर ऐकू येत होते. शिवलिंगावर बिल्वपत्राचा वर्षाव चालू होता. अनेक प्रकारची मंगलवाद्ये वाजत होती. सगळे लोक तहान भूक विसरून उपवासपूर्वक भगवान शंकराच्या आराधनेमध्ये अगदी रंगून गेले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर सात्विक आनंद दिसत होता. तो सगळा प्रकार पाहून त्या व्याध्याला, त्या शिकाऱ्याला हसू आले. तो स्वतःशीच म्हणाला, लोकांच्या या मूर्खपणाला काय म्हणावे? दगडाची पूजा काय करतात? त्याला बेलाची पाने काय वाहतात? उपवास काय करतात? सारखे शिव शिव हर हर असे काय ओरडतात? सगळा वेडेपणा. असा विचार करीतच तो तेथून निघाला व वनामध्ये शिरला. तो शिकार शोधू लागला. त्याला त्या शिवमंदिरातील शिवनाम घोषाचे हसू येत होते आणि त्या लोकांची टवाळी करण्यासाठी तो शिव शिव, वशी वशी, हर हर, रह रह असे उलटे सुलटे वाटेल तसे म्हणत होता. परंतु त्या शिवनाम स्मरणाने त्या व्याधाचे पाप हळूहळू कमी होऊ लागले. तो व्याध दिवसभर शिकारीसाठी वनात भटकला. पण त्या दिवशी त्याला एक सुद्धा शिकार मिळाले नाही. त्याच्या पोटात अन्नाचा कण सुद्धा नव्हता. दिवसभर त्याला उपवास घडला. बघता बघता संध्याकाळ झाली. सूर्य अस्ताला गेला. अंधार पडू लागला. इतक्यात त्याला स्वच्छ पाण्याने भरलेले एक तळे दिसले. त्या तळ्याच्या काठावर एक गोलाकार बेलाचे झाड होते. त्याच्या फांद्या खूप खालपर्यंत वाकलेल्या होत्या. व्याधाला वाटले त्या तळ्यावर पाणी पिण्यासाठी नक्कीच एखादा प्राणी येईल. म्हणून तो त्या बेलाच्या झाडावर चढून एका फांदीवर बसला. त्याने धनुष्यबाण सज्ज ठेवले होते. परंतु तो वृक्ष इतका घनदाट होता की त्यामुळे त्याला समोरचे काहीच दिसत नव्हते आणि म्हणून तो उजव्या हाताने बेलाचे एक एक पान तोडून खाली टाकत होता. पण योगायोग कसा पहा, त्याच वृक्षाखाली एक दिव्य शिवलिंग होते. साक्षात ब्रह्मदेवाने त्या शिवलिंगाची स्थापना केली होती. तो व्याध त्या बेलाची पाने तोडून खाली टाकीत होता. तो बरोबर शिवलिंगावर पडत होती.
आणि त्यामुळे विनासायास अजाणतेपणी त्याच्या हातून शिवपूजा घडत होती. मनातल्या मनात त्याने शिव शिव हर हर चालूच होते. उपवास, जागरण आणि शिवपूजन व शिवस्मरण यामुळे त्या व्याधाच्या पातकांचा हळूहळू क्षय होत होता. असा तो व्याध शिकारीची वाट पाहत होता. इतक्यात तेथे पाणी पिण्यासाठी एक हरिणी आली. तिचा प्रसूती काळ अगदी जवळ आला होता. त्या हरिणीला पाहताच व्याधाला आनंद झाला. त्याने धनुष्याला बाण लावला व बाण मारणार तोच ती हरिणी मानवी भाषेत म्हणाली, भल्या गृहस्था, थांब, मारू नकोस. मी तुझा काहीही अपराध केलेला नाही. निरपराधी प्राण्याला ठार मारणे पाप आहे. मी गर्भिणी आहे. माझ्या पोटातील कवळ्या जीवांनी तुझे काय केले आहे? माझ्यासारख्या गर्भवती हरिणीला ठार मारलेस तर तुला फार मोठे पाप लागेल, हे लक्षात ठेव. घोत्या, ब्रह्महत्या, गोहत्या, स्त्रीहत्या, गुरुहत्या ही महापापे आहेत. गुरुहत्येहून 100 पट जास्त पाप एक गर्भिणी मारल्यामुळे लागते, म्हणून विचार कर. व्याध म्हणाला, घरात माझी बायको मुली उपाशी आहेत. मला दिवसभर अन्न मिळालेले नाही. तो व्याध तिला आणखीन म्हणाला, तू मोठी अद्भुत हरिणी दिसतेस. तू मानवी भाषेत कशी काय बोलतेस? तुला पाहून मला तुझ्याबद्दल दया येत आहे. तेव्हा तू पूर्वजन्मी कोण होतीस? तुला हे ज्ञान कसे झाले? व्याधाने असे विचारले असता ती हरिणी म्हणाली, पूर्वी देवदानवांनी समुद्रमंथन केले असता 14 रत्ने वर आली. त्यापैकी रंभा मी होते. माझ्या रूप लावण्याने देव अगदी वेडे झाले. मी अनेक ऋषीमुनींना सुद्धा भुलविले. मी अनेक स्वर्गसुखांचा उपभोग घेतला. त्यामुळे मला गर्व झाला. मी शिवभजनाचा त्याग केला. शिवरात्री, सोमवार, प्रदोषकाळी मी शिवपूजा केली नाही. मी मद्यप्राशन करू लागले. हिरण्य नावाच्या दैत्याशी मी रत झाले. एके दिवशी मी हिरण्याबरोबर वनात फिरत होते. हिरण्या शिकारीसाठी निघून गेला. मी शिवदर्शनासाठी कैलासावर गेले. तेव्हा क्रोधाविष्ट झालेल्या भगवान शंकरांनी मला शाप दिला. अत्यंत पापी अशी तू मृत्यूलोकात हरिणी होशील. तुझ्या 2 मैत्रिणीही हरिणी होऊन तुझ्याबरोबर राहतील. हिरण्य दैत्याने माझी आराधना केली नाही म्हणून तोही हरिण होऊन तुमच्याशी रत होईल. या शापाने दुःखी होऊन मी भगवान शंकराची आळवणी केली. तेव्हा त्यांनी मला उशाप दिला. 12 वर्षानंतर तुम्ही माझ्या पदाला याल. मग मी पृथ्वीवर हरिणी म्हणून जन्मास आले. तेव्हा व्याधा, तू मला खुशाल मारू शकतोस, पण आता माझा प्रसूती काळ जवळ आला आहे. मी परत जाते व प्रसूत होताच तुझ्याकडे परत येते. गर्भहत्या करणे महापाप आहे, म्हणून तू या क्षणी मला मारू नको. व्याध म्हणाला, तू बोलतेस छान, पण तुझ्यावर मी विश्वास कसा ठेवणार? तू परत येशील याची काय खात्री? म्हणून तू कसली तरी मला शपथ घे, मग जा. हरिणी म्हणाली, ठीक आहे, मी शपथ घेते. ऐक, जर मी कबूल केल्याप्रमाणे परत आले नाही तर जो ब्राह्मण कुळात जन्मास येऊनही नित्य स्नानसंध्या करीत नाही, वेदाध्ययन करीत नाही, वेदविद्येची विक्री करतो, ज्याला भजन पूजन आवडत नाही, अशा गोष्टीमुळे त्याला लागणारे पाप माझ्या माथी बसेल. दुसऱ्याने केलेले उपकार विसरून जाणारा, दुसऱ्याला पीडा देणारा, दानधर्मात विघ्ने आणणारा, गुरुनिंदा ऐकणारा, शिवविष्णूची निंदा करणारा, अशा माणसाला जे पाप लागेल ते पाप मला लागेल. मंदिरात स्त्रीचा उपभोग घेतो तो पुढील जन्मी नपुंसक होत म्हणून जन्मास येतो, तो दोषही मला लागेल. आपल्याला माहीत असलेली विद्या जो शिष्याला देत नाही तो पुढील जन्मी पिंगळा होतो. जो राजाला प्रजेला पीडा देतो तो वाघ किंवा सर्प होतो. जो साधू संतांचा छळ करतो त्याला निर्वंश होतो. आपला पती क्रूप आहे म्हणून त्याची त्याग करणारी स्त्री बालविधवा होते. ज्या स्त्रिया आपल्या पतीचा अपमान करतात त्या दासी किंवा उलटा होतात. आपल्या धन्याशी द्रोह करणारा कुत्रा होतो. सेवकाची सेवा करणारा त्याला जो वेतन देत नाही तो पुढील जन्मी भिकारी होऊन दारोदार भीक मागत फिरतो. जो जारण मरण करतात तो भूतपिशाच होतो. जे देवाच्या दिव्यातील तेल चोरतात ते निपुत्रिक होतात. ज्या स्त्रिया स्वयंपाक करताना अन्नाची चोरी करतात त्यांना पुढील जन्मी मांजरीचा जन्म घ्यावा लागतो. जे आईवडिलांना पीडा देतात ते माकड होतात. सासू सासऱ्यांचा छळ करणाऱ्या स्त्रींची मुले जगत नाहीत. ती हरिणी व्याधाला म्हणाली, मी घरी जाऊन परत आले नाही तर ही सर्व पापे मला लागतील. जगातील सर्व महापातकांची मी धनी होईल, अशी मी शपथ घेते. आता मला जाण्याची परवानगी दे. ती हरिणी असे म्हणाली असता व्याध तिला म्हणाला, तू आता परत जा व रात्र संपताच लवकर परत ये. व्याधाच्या या बोलण्याने हरिणी आनंदित झाली. तू थोर पुण्यवंत आहेस, तू शिवपदाला जाशील, असे म्हणून ती अरण्यात निघून गेली. ती हरिणी निघून गेल्यावर व्याधाने पुन्हा बिल्वपत्रे तोडून टाकण्यास सुरुवात केली. मनातल्या मनात शिव शिव हर हर चालूच होते. रात्रीचे 2 प्रहर झाले होते. ती दुसरी पूजा समजून भगवान शिवाच्या कृपेने त्या व्याधाच्या सप्तजन्मातील अर्धी पापे नष्ट झाली. तो व्याध मुखाने शिव शिव असे म्हणत असता दुसरी हरिणी तेथे पाणी पिण्यासाठी आली. त्या हरिणीला व्याध बाण मारणार तोच ती म्हणाली, व्याधा थांब, माझा पती घरी माझी वाट पाहत आहे. मी पती सहवासासाठी आतुर झाली आहे. मी घरी परत जाऊन माझ्या पतीबरोबर सुखोपभोग घेते व मग परत येते. मरताना इच्छा अपुरी राहिली तर मुक्ती मिळत नाही, म्हणून मला परत जाण्याची परवानगी दे. व्याध म्हणाला, तू आनंदाने परत जा, परंतु जाण्यापूर्वी एखादी शपथ घे. हरिणी म्हणाली, तुला परत येण्याचे वचन देऊन जर मी परत आले नाही तर जगातील सर्व पातके मला लागतील.
हरिणी म्हणाली, व्याधा, तुला वचन देऊन मी परत आले नाही तर या सर्व पापांसह जगातील सर्व पापे माझ्या डोक्यावर बसतील. व्याधाने तिला जाण्याची परवानगी देताच हरिणी पाणी पिऊन निघून गेली. थोड्या वेळाने तेथे एक हरिण आला. पारध्याने त्याच्यावर बाण रोखला असता तो हरिण म्हणाला, माझ्या घरी माझ्या पतिव्रता स्त्रिया आहेत, त्यांचा निरोप घेऊन मी येतो. मग मला तू मार. मी वचन पाळले नाही तर मला अनंत पापांचे फळ भोगावे लागेल. भक्त कथा कीर्तन करीत असताना कथाभंग करतो, त्याचा निर्वंश होतो. जे ते तीर्थयात्रेमध्ये विघ्ने निर्माण करतो. यात्रेकरूंचे सगळे काही हिरावून घेतात, त्यांच्या सर्वांगावर व्रण पडतात, ते कल्पपर्यंत नरकात पडतात. हरिण म्हणाला, व्याधा, तुला वचन देऊन मी परत आलो नाही तर सर्व पातकांचा मी धनी होईन. व्याधाची परवानगी मिळताच तो हरिण पाणी पिऊन निघून गेला. त्या पारध्याच्या डोळ्यामध्ये अश्रू वाहू लागले. बिल्वपत्रे खुडून टाकीत असता तो शिवनामाचा घोष करू लागला. 4 प्रहराच्या पूजनाने व उपाशीपोटी झालेल्या जागरणाने त्या व्याधाच्या मागील सप्तजन्मातील पातकांचे भस्म झाले. इतक्यात रात्र संपून सूर्योदय झाला आणि त्याच वेळी तिसरी हरिणी तेथे आली. व्याधाला पाहून ती म्हणाली, मला मारू नको, माझी बाळे घरी आहेत, मी त्यांना स्तनपान देऊन परत येते, मग तू मला मार. कंठ दाटून आलेल्या व्याधाने परवानगी देताच ती हरिणी पाणी पिऊन परत गेली. मोठी हरिणी प्रसूत झाली. दुसऱ्या हरिणीने आपल्या पतीला आनंदित केले. तिसरीने आपल्या पाडसांना पाजले. मग तो हरिण सर्वांना म्हणाला, चला आपण व्याधाकडे जाऊ. तो हरिण तिन्ही हरिणी व पाडसांसह त्या व्याधाकडे आला. तो हरिण व्याधाला म्हणाला, मला प्रथम मार. तेव्हा हरिणी म्हणाल्या, हे बरोबर नाही, आम्हाला अहेवपणी मरण आले पाहिजे. तेव्हा पाडसे म्हणाली, व्याधा, आम्हालाच अगोदर मार. अशा प्रकारे मरणासाठी त्यांच्यामध्ये चढातोड निर्माण झालेली पाहून त्या व्याधाचे हृदय भरून आले. त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू वाहू लागले. त्याने धनुष्यबाण फेकून दिले. तो झाडावरून खाली उतरला व त्या हरिणींच्या पाया पडू लागला. आज तुमच्यामुळे मी धन्य झालो, तुमच्यामुळे मी पापमुक्त झालो. माझे माता पिता गुरुदेव सगळे काही तुम्हीच आहात. मी आज पवित्र पावन झालो. माझी सर्व पातके जळून नष्ट भस्म झाली आहेत. हा सगळा संसार खोटा आहे, ही सगळी माया आहे. मला आता कशाचीच इच्छा नाही. मला आता भगवान शंकराचे चरण कधी पाहिन असे झाले आहे. तो व्याध असे बोलत असतानाच तेथे कैलासाहून दिव्य विमान आले. त्यात शिवगण बसले होते. दिव्य वाद्य वाजत होती. किन्नर गायन करीत होते. त्याच क्षणी त्या हरिणांना दिव्य देह प्राप्त झाले. व्याधालाही दिव्य देह प्राप्त झाला. शिवगणांनी त्या सर्वांना विमानात बसवून शिवलोकामध्ये गेले. सर्व देव त्या व्याधाची स्तुती करीत होते. व्याधाला शिवपद प्राप्त झाले. त्या हरिणांना मृगांना तारामंडळामध्ये स्थान प्राप्त झाले. आजही आकाशामध्ये लोकांना त्यांचे दर्शन होते. मृग, नक्षत्र आणि व्याध अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या नित्य श्रवणाने सर्व पातके जळून भस्म होतात. याचे सावध चित्ताने पठन करणारे खरोखर पुण्यशील होतात. सज्जन श्रोत्यांनी या शिवलीलामृताचे नित्य प्राशन करावे. जे दुष्ट निंदक आहेत त्यांना हे कधीही प्राप्त होणार नाही. स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील श्री शिवलीलामृत ग्रंथाचा 2रा अध्याय म्हणजेच महाशिवरात्रीचा अध्याय समाप्त. श्री सांब सदाशिवा अर्पणमस्तु. शुभम भवतु. ओम नमः शिवाय. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब